नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या पडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे। बघा 12वी निकालासंदर्भात मित्रांनो महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज काय, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा 12वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, 10वीचा निकाल कधी लागणार बघा एबीपी माझावर आलेली बातमी आहे। आता जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 12वी आणि 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या। यामध्ये जर आपण पाहिले तर बघा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले। तुम्हाला देखील 10वीच्या निकालाची या ठिकाणी वाट तुम्ही पाहतात की 12वीच्या निकालाची तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। यानंतर बघा सीबीएसईच्या 10वी आणि 12वीचा परीक्षांचा जो काही निकाल आहे तो जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे। 12वीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे। तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो अशी या ठिकाणी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता बघा त्या संदर्भात एक महत्त्वाची सूचना बघा। तर बघा मित्रांनो, 10वीच्या रिझल्टची वाट पाहतात यासाठी बेस्ट ॲप आहे, प्ले स्टोअरला जायचे। या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र SSC रिझल्ट 2024 असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची ॲप ओपन होईल। या ॲपवर क्लिक करायचे, लगेच इन्स्टॉल करायचे। इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी फास्ट रिझल्ट नाव चेक करायचे आणि ह्या ॲपला ओपन करायचे। ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड सर्च करायचे। बघा महाराष्ट्र बोर्ड नाव आल्यावर यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होईल। बघा महाराष्ट्र बोर्डवर क्लिक केल्यावर 10वी किंवा 12वी आपल्याला 10वीचा रिझल्ट चेक करायचे। 10वीच्या रिझल्टवर क्लिक करायचे, लगेच या ठिकाणी 10th रिझल्टवर क्लिक करायचं आहे। लगेच चेक रिझल्ट नावावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, 12वीचा निकाल येत्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती। 12वीच्या परीक्षेसाठी 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। 12वीची परीक्षा 9 विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती। 12वीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात निकाल तुमचा जाहीर होऊ शकतो। 10वीचा निकाल कधी जाहीर होणार तर बघा 10वीचा निकाल देखील मेच्या अखेरपर्यंत म्हणजेच 30 मेच्या पूर्वी जाहीर होणार आहे। परंतु त्या अगोदर जर आपण पाहिलं तर आता ह्या ठिकाणी जो काही 12वीचा निकाल आहे तो 12वीचा निकाल लागणार आहे। आता तुम्हाला देखील 12वीच्या निकालाची तुम्ही वाट पाहतात का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे। त्याचबरोबर 12वीचा रिझल्ट लाईव्ह चेक करायचा का, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा। आपण लाईव्ह देखील हा रिझल्ट चेक करणार आहोत। तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।